नमस्कार, मी प्रसाद गोटेकर। मी आता माझ्या गावामध्ये म्हणजेच खेडलेजुंगी या गावामध्ये आहे आणि रस्त्यावर फिरत असताना ना या व्यवस्थेकडून ना विटली जाणारी आणि दहशतवाद होणारी आणि अन्याय अत्याचार होणारी ही जनता मला भेटत असते आणि त्यांचे प्रश्न मला सांगत असते। अशा परिस्थितीमध्ये ना मला एक रस्त्यावरती चालणारा वाहन चालवणारा हा व्यक्ती भेटला आहे। यांचं नाव सांगा। बाळू संजय तांबडे, करंजी। करंजीला राहिले का तुम्ही? हो, करंजीला। बाळू संजय तांबडे हे करंजीला राहिला आहे आणि यांना ना आरटीओनी तब्बल 24,500चा ना दंड केलाय। दाखवा दंड। हा दंड आहे ना, हा दंड आरटीओनी त्यांना केलाय बरं का। आणि ह्या दंडामध्ये ना आयएमए आहे घनश्याम चव्हाण। आता हे फेसबुक लाईव्ह घेण्यामागचं कारण असं आहे की ना 24,500 रुपये दंड आणि गाडीमध्ये काय होतं? कांदे होते, कांदे। गाडीमध्ये ना साहेब कांदे होते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब, ही पिकअप असेल ना ती आपली शेतकऱ्याचं वाहन म्हणून ना घोषित करा। इतर राज्यांमध्ये ना ते शेतकरी वाहन म्हणून घोषित आहे। आणि किती वरती होतं माहिती का? फक्त 700 किलो वरती असून या व्यक्तीला आहे ना तब्बल 24,500चा दंड आहे ना केलाय। दंडाची पावती परत दाखवा। दंडाची पावती ही आहे। थांबा एक मिनिट। एवढी मोठी पावती भरली आणि हा व्यक्ती अक्षरशः, हा शेतकरी अक्षरशः ना रडत होता। रडत असताना देखील ना त्या आरटीओला, म्हणजे ते आहे ना जे लुटणारे ते वाघ, ते नरभक्षी बोके, यांना किव आली नाही व्यक्तीची। लुटलंच त्याला 24,500ला। रडत होता, पाया पडत होता आणि तुम्ही मला वाचवा किंवा माझ्याकडे एवढे पैसे नाही भाऊ भरायला असं सांगत असताना देखील या व्यक्तीला ना लुटल्यात आलंय। गाडी कुठं धरली, काय विषय झालेला आहे? चितेगाव फाट्यावर गाडी धरली। मी नाशिक चाललो होतो, नाशिक मार्केटला। तर त्यांना म्हटलं माझे वडील आजारी, तर माझी गाडी सोडा। तर ते म्हणायला लागले नाही काट्याव गाडी घेतली। नंतर 700 किलो ओव्हरलोड भेटला, म्हणजे टोटल 2200 किलो होतं वजन। पिकअपची पासिंग किती आहे? ते 1350 किलोची पासिंग आहे पिकअपची। तर 2250 वजन होतं। त्यांना म्हटलं जाऊ द्या सर, तुम्हाला काय नाही करून घेता येईल वाटलंच तर। त्याने ऐकलं नाही, मला डायरेक्ट 24,500 रुपयाची फाईन दिली। मी त्यांना जागेवर 5,000 रुपये देत होतो, नाही ऐकलं त्यांनी। सर होते का मॅडम होत्या? मॅडम होते। हे बघा, आता ही लुटमार झालेली बरं का, आणि शेतकऱ्याची लुटमार झालेली आणि माझ्या जीवारी लागणारी हा विषय तोच आहे काय ना, लुटमार बंद करा। आरटीओ असेल, पोलीस असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, शासकीय कर्मचारी अधिकारी, तुम्हाला मरणाचा पगार आहे। तुम्ही लुटमार बंद केली पाहिजे। नाशिक आरटीओ असेल आणि महाराष्ट्र पोलीस असेल, देशामध्ये सगळ्यात भ्रष्ट असतील ते महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र आरटीओ आहे बरं का। हे निदाड्या छातीनं आणि विश्वासानं सांगतो। पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि तक्रारी येत आहेत महाराष्ट्र पोलिसांच्या, महाराष्ट्र आरटीओच्या। आता ही जनता आहे ना चाकावर चालते। हा देश माझा चाकावर चालतो आणि चाक ज्यावेळेस चालतं त्यावेळेस आहे ना देश चालत असतो। हा शेतकरी आणि कृषी मंत्री माझ्या गावाजवळच राहतात, सोमटाणी या गावामध्ये। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना माझी विनंती आहे, कोकाटे साहेब, आजपर्यंत आहे ना शेतकऱ्याला आवाज नव्हता, शेतकऱ्याचं म्हणणं कोणी ऐकत नव्हतं। आज आम्ही तुम्हाला आहे ना वेदना सांगतोय शेतकऱ्याचा। पिकअपमध्ये 700 किलो वजन, XYZ आमचं चुकतही असेल बरं का, तो जो दंड टाकलाय ना आमचं 700 किलो 800 किलो किंवा 1 टनाच्या वरती देखील त्याचा माल असेल, पण आहे ना ही जे पिकअप आहे ना हे कृषी वाहन म्हणून आहे ना हे घोषित करा। इतर राज्यांमध्ये आहे हे कृषी वाहन म्हणून घोषित केल्यानंतर आहे ना हा आरटीओ ही मुजोरी करणार नाही। आणि हा दंड टाकणारा मॅडम होती का सर होते का कोण होतं? मॅडम होते, मॅडम। हे बघा, निकम मॅडम ह्या असाव्यात। आणि निकम मॅडमचे ना हे जे निकम मॅडमचे पती, दोघं नवरा बायको हे आरटीओ, नाशिक आरटीओला आहे। त्यांचे दिघे साहेब आहे आणि त्यांचे आमचे खूप चांगले संबंध आहे, म्हणजे ते आम्हाला कोऑपरेट करतात। इतर काही भ्रष्टाचाराचे केसेस आला ना ते निपटवतात। निकम मॅडम, दिघे साहेब, तुम्हाला आहे ना तुमच्या बुद्धीने आणि तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद असेल, जनतेचे आशीर्वाद असेल आणि तुमचं हुशारी असेल, याच्या बळावर तुम्हाला त्या नोकऱ्या मिळाल्या। लुटू नका शेतकऱ्यांना, अजिबात लुटू नका। 24,000चा माल पण नाही गाडीमध्ये, 24,500चा माल पण नाही आणि एवढा दंड तुम्ही टाकलाय आणि तो शेतकरी तुमच्याजवळ रडतोय, माफी मागतोय, 5,000 रुपये देतोय, तुम्ही हे जागेवर मिटवा। एवढी लूट आजारी होते तेव्हा, त्यावेळेस वडील आजारी होते, 2 लाख रुपये वडिलांचे भरलेले होते, पैसे नव्हते तरी पण ऐकत नव्हते ती। मालाचे पैसे घेतले समोरून ऍडव्हान्स मध्ये, मग यांचे पैसे भरलेले।
एवढी वेदना शेतकऱ्यांनी सांगून देखून तुम्ही ऐकलं नाही. भारत हा कृषी प्रधान देश आपण म्हणतो, तुम्ही शेतकऱ्याला पण सोडत नाही. टाळूवरची लोणी खाणारी जात आम्ही तुम्हाला म्हणतो, पोलिसांना आणि आरटीओला बरं का. आणि हा खूप गंभीर विषय. आज रविवार असल्या कारणाने ना दिघे सरांनी माझा फोन उचलला नाही. मला हा विषय इथंच मिटवायचा होता, संपवायचा होता, पण त्यांची सुट्टी आहे. तुम्हाला सगळ्या सोयी मिळाल्या ना. 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग, 9वा वेतन आयोग, 10वा वेतन आयोग आणि वेतन आयोग मिळणार आहे. लाखांनी पगार आहे तुम्हाला. पण ह्या शेतकऱ्याची लूट होणे ना माझ्या दृष्टीने ना माझ्या काळजाला लागणारा विषय. आणि हे विषय ना मिटलेच पाहिजे. आम्ही नाही शांत बसणार. लोक म्हणतात भ्रष्टाचार संपणार नाही, शेतकऱ्याची लूट थांबणार नाही, हे लूटतच राहणार. पण आम्ही ना तोंडावर बोट ठेवणारे लोक नाही बरं का. छत्रपती शिवरायांचे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान या मार्गावर चालणारे आम्ही लोक आहे. काय विषय झाला होता, काय होतं गाडीमध्ये, कुठं चालले होते तुम्ही? नाशिकला चाललो, नाशिक मार्केटला चाललो होतो. सकाळी 7:30चा टायमिंग होता. कांदा घेऊन चाललेलो होतो. तर त्यांनी चितेगाव फाट्याच्या पुढे गाडी धरली माझी. त्यांनी नांदूर नाक्याच्या साऊ हॉटेलवर आपले साऊ काट्यावर काटा केला. तिथे 700 किलो वजन जास्त भरलं. तिथे लगेच त्यांनी फाईन मारली, पावती दिली माझ्याकडे. मी त्यांना नाही म्हणत होतो, माझे वडील आजारी असं तसं म्हणत होतो. मी त्यांना म्हणलं जागेवर 5,000 रुपये द्या तुम्ही. कोणतरी बोलून माझे 1 रुपया खिशात नव्हता. तर मी म्हणलो फोन पे बोलून देऊन टाकतो तुमच्याकडे पैसे, तर नका राहून देऊ. त्यांनी फाईन मारली. जागेवर मला म्हणले का फाईन भरतो का गाडी जमा करतो. मग मी फाईन भरला. नंतर ते निघून गेले. व्हिडिओ अजून त्यांचे माझे. कधीची गोष्ट आहे? 1-1.5 महिन्याची पूर्वीची गोष्ट आहे. 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट. आणि मग तुम्ही तो दंड कधी भरला? जागेवर भरला होता. ज्या दिवशी गाडी धरली त्याच दिवशी. एवढी घाई का बरं केली दंड भरण्याची? घाई म्हणजे आता गाडीचा माल होता, मार्केटचा टाइम झाला होता, त्याच्यामुळे आम्ही जागेवर दंड भरला, बाकी काही नाही. हे बघा, गृहमंत्र्यांना आहे ना, आपल्या गृहमंत्र्यांना, देशमुख साहेब होते ते गृहमंत्री, त्यांना आहे ना 100 कोटीचं टार्गेट होतं बरं का. एका शहरातून 100 कोटीचं टार्गेट होतं. तसं त्यांना आहे ना पैसे गोळा करायचे होते जनतेकडून. त्याचप्रमाणे आरटीओ असेल, प्रत्येक आहे ना शासकीय जे अधिकारी असतात वरती बसलेले, त्यांचे मंत्री असतात ना, त्यांना टार्गेट असतं. तर टार्गेट त्यांना कंप्लीट करायचं असतं. त्याच्यात मारला जातो हा माझा शेतकरी. या शेतकऱ्याच्या गाडीमध्ये 1 टन जास्त होतं, 700 किलो जास्त होतं, हे मला माहीत नाही. पण दंड गेला हा 24,000चा. तर याच्यामध्ये ना शेतकरी, कृषीप्रधान देश हा आपला, शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरी सुटला पाहिजे आणि त्याची होरपळ झाली नाही पाहिजे. तो जागला तरच तुम्ही जागाल बरं का. अधिकारी, कर्मचारी, पंतप्रधान, मुख्यमंत्री, तुम्ही कोण जे AC मध्ये बसतात ना, हा शेतकरी जागला, हा शेतकरी जागला तरच आहे ना हे संपूर्ण जग जगेल. कारण हा देश हा कृषीप्रधान देश आहे आणि हा देश सगळ्या जगाला खाऊ घालतो आणि तेव्हा जग येणं चालतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवून आरटीओ अधिकारी शिंदे साहेब, त्याच्यानंतर गुंड मॅडम, त्याच्यानंतर दिघे साहेब, त्याच्यानंतर निकम मॅडम, तुम्ही हा जो छळवाद केलाय ना याच्यासोबत, हा माझ्या जिवारी लागला. आणि एवढ्या रात्री, आता किती वाजलेत? आता वाजलेत 10:52 झाले. मला हा लाईव्ह घ्यावासा वाटला. याच्यामुळेच घ्यावासा वाटला का शेतकऱ्याची लूट थांबवा. कुठल्याही प्रकारची लूट ही शेतकऱ्याची झाली नाही पाहिजे. उभ्या भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव खराब आहे आणि महाराष्ट्र हा लुटीसाठी प्रसिद्ध आहे. 1 नंबर कोणत्याही दृष्टीने आम्ही 1 नंबर मध्ये नाही. लुटीच्या दृष्टीने हा महाराष्ट्र 1 नंबर आहे भारतामध्ये, हेच मी म्हणेल. आणि इथून पुढं लूट करू नका आणि शेतकऱ्याला तर सोडूनच द्या तुम्ही. शेतकरी हा मरायला टेकलेला आहे, त्याच्याकडे काही नाहीये. तुमचं काय उदरनिर्वाहाचं साधन काय? गाडी आहे. तुमच्याकडे काही शेती आहे? शेती नाहीये. गाडीचे पेपर क्लिअर असताना सुद्धा त्यांनी गाडी पकडलेली. मी काय म्हणतो ना, माणिकराव कोकाट्यांनी एवढीच विनंती करेल, तुम्ही कृषी मंत्री झाले ते शेतकऱ्यांमुळे झाले आणि सामान्य जनतेमुळे तुम्ही कृषी मंत्री झाले. हे पिकअप हे जे वाहन आहे ना, पूर्ण भारतभर कृषी वाहन म्हणून आहे ना चालतंय. आणि कोणत्याही आरटीओला आणि पोलिसांना हे पकडण्याचा आहे ना अधिकार नाही, हक्क नाही. आणि ते सगळं आता झालं काय माहिती का, महाराष्ट्रातील जनता मुकी आहे, ती बोलत नाही. अन्याय झाला, अत्याचार झाला, बोलत नाही. पण आता आम्ही बोलतोय, निर्भय महाराष्ट्र पार्टी बोलते. आणि पिकअप हे वाहन आहे ना कृषी वाहन म्हणे घोषित, कारण त्या शेतकऱ्याला त्याचा माल वाहू द्या. 1 टन असेल, 2 टन असेल आणि नियमातच चालेल बरं का. तुम्ही काकडी चोराला फाशीची शिक्षा देऊ नका. त्याचं 700 किलो वरती किंवा 900 किलो वरती, या गोष्टी ग्राह्य धरून त्याला 24,500 रुपयाचा दंड देऊ नका. वाल्मिक कराड मोकाट तिकडं बिर्याणी खातोय, कसाबला तुम्ही पोचलं
आणि शेतकऱ्याला फाशी देता काय? इकडचे तिकडे जायला लावू नका, विषयाला फाटी फोडायला लावू नका. कृषी मंत्र्यांना एवढंच विनंती करेल का आपली जी पिकअप आहे ना ती कृषी वाहन म्हणून घोषित करा आणि या कष्टकरी जनतेचा आहे ना प्रश्न सोडवा. याच्याकडे शेती नाहीये पण तो शेतमाल घेऊन चाललेला आहे. हा पण मी विषय सांगतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.